सगळ्यात मोठे कोण शिवभक्त आमदार असेल तर ते भरत शेठ गोगावले. भरत शेठ म्हणजे 18 पगड 12 बोलते समाज जर कुणाला फॉलो करत असेल, जर त्यांचे प्रश्न घेऊन कुणाकडे येत असेल तर ते भरत शेठ गोगावले आहेत. आणि माझी एक इच्छा आहे की या महाडकरांना हा 3 तालुक्यांचा मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये भरत शेठ गोगावलेंची ऍक्च्युली गरज आहे. ती का गरज आहे तर गोरगरिबांचे प्रश्न घेऊन कोण कुणाच्या दारात नाही जाऊ शकत. आमदार खासदार या लोकांना खूप कामं असतात, त्याच्यामुळे हे कोणासाठी वेळ देत नाही. पण भरत शेठ एकमेव असं एक व्यक्तिमत्व आहे, एक नेतृत्व आहे की त्यांच्या दारामध्ये सकाळी पहाटेपासून तर मध्यरात्रीपर्यंत कोणी जाऊ शकतं आणि तिथं प्रत्येकाला सन्मान आहे. राहिला विषय भरत शेठचा, ऍक्च्युली बघायला गेलं तर जसे कर्ण दानशूर होते तसे भरत शेठ आहेत. या माणसाने आजपर्यंत ना पैशाचा विचार केला ना प्रतिष्ठेचा विचार केला, कोणत्याच प्रकारचा विचार नाही केला. म्हणून आम्ही शिवभक्त लोक आहेत. आम्ही कधी कुणाच्या प्रचारात कुणाच्या रॅलीत कधी जात नाही, एवढा मोठा पण कोण नाहीये. पण भरत शेठ म्हणजे आम्हा सगळ्यांचं जर आधारस्तंभ कोण असेल तर भरत शेठ गोगावले. त्याच्यामुळे आम्ही लोक भरत शेठ यांच्या प्रचाराला आलेलो आहे. माझी विनंती आहे महाडकरांना, हे 3 तालुके मिळून एक मतदारसंघ आहे, सगळ्यांनी भरभरून मतदान करा. आणि सगळ्यात मोठं नेतृत्व या तालुक्याला लाभलेलं आहे आणि सगळ्यात मोठं कॅबिनेटचं खातं जर कुठे येणार असेल तर ते इथं येणार आहे आणि या भागाचा विकास होणार आहे. 12 बोलू ते 18 पगड जाती सगळी लोक या शेठ बरोबर आहेत. बिना पैशाचा प्रचार चालू आहे, इथं कुणीच पैसे घेऊन आलेले नाहीये, सगळे या रॅलीमध्ये फुकट आलेले आहेत, फुकट शेठचा प्रचार चालू आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही शेठलाच मतदान करा आणि शेठला भरघोस मतांनी निवडून आणा. ओके.